युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी राहता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी करू असं प्रचार सभेमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी कौशल्य विकास मंत्री मंगला प्रभात लोढा यांनी म्हटलं। 6 महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरूपी करण्यात यावं। युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन 20,000 मानधन देण्यात यावं। या नियमानुसार काम आणि दरमहा किमान 5 तारखेच्या आत विद्यावेतन मिळालं पाहिजे। काम करूनही दप्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी। शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा, वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही लागू करण्यात याव्या। तसंच वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थींसाठी 10% राखीव जागा ठेवाव्यात अशा विविध मागण्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना निवेदनाद्वारे त्यांनी केलंय। ओके, माझे नाव अमोल सुभाष पाळंदे, मी राहता तालुक्यात राहतो आणि सरकारने जी युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू केली आहे त्यामध्ये मी नियुक्त झालेलो आहे। जिल्हा परिषद शाळा पांढरदरा येथे काम करतो। माझ्या समवेत माझे तालुक्यातले 60 मेंबर आहेत, प्रशिक्षणार्थीच आहेत। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिले, त्यांच्याकडे निवेदन दिले। निवेदनात मागणी केली की आमचा कार्यकाळ वाढवावा, आमचं जे पेमेंट थकते ते पेमेंट महिन्याच्या 5 तारखेच्या आत करावं, पेमेंट रखडलं जाऊ नये आणि पुढे 6 महिन्यानंतर आमचा कालावधी पण वाढावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांकडे केली आहे। महाराष्ट्रातील जेवढे 1,10,000 युवक आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढी सरकारला मी विनंती करतो। सर्व महिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेलो आहोत। आमचा कालावधी हा 6 महिन्यांचा होता, आता तो फेब्रुवारीमध्ये संपणार आहे। तरी आम्हा सर्व महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे, त्यांचा कार्यकाल हा वाढवण्यात यावे अशी विनंती, असं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिलेलं आहे। तरी आमचा सर्व युवकांनी तुमचा विचार करावा अशी विनंती करत आहे।